ज्याने महाराजांचा अपमान केला खरं तर त्याची जीभ छाटली पाहिजे. तो पुन्हा बोलताच कामा नये. छत्रपती शिवरायांचा दाखवायचे दात वेगळे आणि खायचे वेगळे ठेवू नका. अशा पद्धतीनं परवा एक प्राध्यापक वगैरांचं स्टेटमेंट आलं, साहित्यिक आहेत, त्याने उत्तम सावरकरजींच्या पुस्तकातले दाखले दिले. त्याच्यावरून त्यांना मला कळत नाही की तुम्ही कुणाच्या बाजूने बोलताय. खर तर सावरकरजींनी, वीर सावरकरांनी पहिल्यांदा महाराजांचा अवमानच केला होता. नंतर त्यामध्ये त्यांनी दुरुस्ती केली. होऊ शकतं. आता यावरून वाद काय असू शकतो. त्यांनी त्या संदर्भात त्यांची भूमिका मांडली, झालेली चूक मान्य केली. आता याही संदर्भात जर पुन्हा वाद होत असतील तर मला वाटतं की महाराष्ट्रामध्ये आता